नमस्कार, तुम्ही पाहताय लोकमत मुंबई। राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा नुकताच झालेला आहे, त्यांचं भाषण झालेलं आहे। राज ठाकरेंच्या भाषणासाठी, राज ठाकरेंना ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे कार्यकर्ते आलेले आहेत। राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात मोठं वक्तव्य केलेलं आहे की आता भाजपला बिनशर्त आम्ही पाठिंबा देऊ। तर त्याच संदर्भात त्यांचे कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक आहेत, ते आहेत। तुम्ही कुठून आलेला आहात? राज ठाकरेंचं हे वक्तव्य आहे, काय सांगाल यावर? अतिशय आनंदाचं वक्तव्य आहे। महाराष्ट्राच्या भल्यासाठी, देशाच्या भल्यासाठी माननीय राजसाहेबांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडून काय अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्यात, म्हणून आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। कारण आता साहेबांनी सांगितलं की भारत देश हा जगातला सर्वात तरुण देश आहे आणि मग हे आत्ताचे 5 वर्ष झाल्यानंतर हा देश हळूहळू वयस्कर व्हायला लागेल। मग जे काय आता या देशातील, महाराष्ट्रातील तरुणांशी साठी करायचं आहे ते मोदीजींनी आता केलं पाहिजे, म्हणून राजसाहेबांनी हा पाठिंबा दिलेला आहे। आणि तरुण असतील, महिला माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, कष्टकरी असतील, मजूर असतील, या सगळ्यांसाठी चांगलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आज राजसाहेबांनी पाठिंबा दिला आहे आणि आम्ही सगळेजण राजसाहेबांचा आदेश मानणारे सगळे सैनिक आहोत। राजसाहेबांनी जो आज आदेश दिला आहे त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करू आणि साहेब जसं सांगतील त्या पद्धतीने आम्ही त्यांना मदत करू। लोकसभा निवडणुकीसाठी तर आता मतदार किंवा उमेदवार हा जाहीर होणार नाही आहे, आता हे तर त्यांच्या वक्तव्यामधनं स्पष्टच झालेलं आहे। तर त्यामुळे आता जो काही तुमचा पाठिंबा असेल किंवा प्रचाराच्या दृष्टीनं ज्या काही गोष्टी होतील तर त्यासाठी तुमचा पाठिंबा असणार आहे। राजसाहेब बांधतील ते तोरण, राजसाहेब सांगतील ते धोरण, अशा हिशोबाने राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार आहे। आम्ही कुठलाही स्वार्थ न ठेवता, आम्हाला कुठलीही मागणी, आशा, अपेक्षा आम्ही कुठलीही न ठेवता या महाराष्ट्रातील, या देशातील तरुणांचं भलं करण्यासाठी, शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी या ठिकाणी आज अतिशय मोठ्या मनाने बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। त्याला पण एक जिगर लागतं, एक काळीज लागतं। नाहीतर आज खुर्चीसाठी, जागांसाठी कशा पद्धतीनं भांडणं चालू आहेत, कशा पद्धतीने एकमेकावर कुरघड्या करायचं काम चालू आहे तुम्ही आपण सगळेजण बघतोय। परंतु राजसाहेबांनी आज या ठिकाणी कुठलीही अपेक्षा ठेवली नाही। मला राजकारणातली सत्ता नको, परंतु या महाराष्ट्रातील, या देशातील तरुणांचं भलं झालं पाहिजे, मराठी माणसांचं भलं झालं पाहिजे, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, महिला माता भगिनींचं भलं झालं पाहिजे, म्हणून राजसाहेबांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। महाराष्ट्रातनं कोणत्या भागातनं तुम्ही आलेला आहात आणि आत्ता राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलं तर तुमचा प्रचारात कसा सहभाग असणार आहे, तुम्ही करणार का? आम्ही सहभाग, आमचे महाराष्ट्राचे नेते आत्ताच एवढ्यात बोलून गेले, दिलीप बापू धोत्रे, त्यांनी जे सांगितलं आहे ते तेवढंच योग्य आहे आणि साहेबांनी सांगितले तेच मान्य आहे। आम्हाला दिलीप बापू आणि राजसाहेब हे सांगतील ते धोरण आम्ही मान्य करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज ठाकरेंनी जो आदेश दिलेला आहे किंवा राज ठाकरेंचं जे वक्तव्य आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। राज ठाकरेंनी ज्या व्यक्तींना किंवा राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे तर आमचा सुद्धा त्याला पाठिंबाच असेल आणि आम्ही प्रचार करू, असंच इथल्या कार्यकर्त्यांचं आणि राज ठाकरेंना जे ऐकायला आले होते त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं असंच म्हणणं आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, दादर।